पांडवगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, धावडी मार्ग आणि मेनवली मार्ग। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पांडवगडच्या पायथ्याला आहेत आपण आता सध्या, आणि आपण आता ट्रेक करण्यासाठी सुरुवात करत आहेत। सुरू करते। खूपच वळणावळाचा रस्ता आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आणि मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत सूरज। तसा आज कुठे जायचा प्लॅन नव्हता, पण रविवार म्हटलं की घरी बसवत नाही आपल्याला। दुपारचे 2 वाजता आम्ही घराकडून प्रस्थान केलं। जवळपास 1 तासाचा प्रवास करून आम्ही शेवटी किल्ल्याच्या पायथ्याला आलेलो आहोत। चला। हे ठिकाण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात आहे। पांडवगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची जवळपास 4185 फूट असून किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग आहे। किल्ल्याची श्रेणी मध्यम असून ट्रेकरसाठी हा उत्तम मार्ग आहे। आणि तो बघा मित्रांनो किल्ला पांडवगड। आत्ताशी आपण निम्म्यापर्यंत चालत आलो आहोत, आणि असं आज लक्षात येते की आज ह्या किल्ल्यावरती कोणीच नाहीये शिवाय माझ्या आणि सूरजच्या। चला मित्रांनो, पटपट चला, आपल्याला अजून खूप चालायचंय। चला चला। गडाच्या चारही बाजूंना नैसर्गिक कातळकडे असल्यामुळे फारशी तटबंदी बांधलेली नाही। मित्रांनो, खूपच घामाघूम झालेलं आपण, खूप ऊन आहे। संध्याकाळचे 4 वाजलेत। आपण आता किल्ल्यावरच जवळपास पोहोचलोय, बघू शकता तुम्ही मागं। चला वर। किल्ल्यावर जाताना वाटेमध्ये एक मोठे तळ आहे। किती लोक राहता तुम्ही इथे? रात्रीचा अवघड आहे का लाईट? चांगलं आहे। तसेच वाटेमध्ये पाण्याच्या 2 टाक्याही आहेत। पांडवगडाच्या भव्य दरवाजाने गडावर प्रवेश होतो। फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत पांडवगडावरती। बघू शकता तुम्ही दरवाजा।
मित्रांनो तिथे एक छोटंसं मंदिर दिसतंय. गडावर हनुमानाचे मंदिर आहे. तसेच बाजूलाच चुन्याचा घाणाही आहे. तुम्ही कोणत्याही किल्ल्यावरती गेला तुम्हाला हे असं दिसणारच, कारण हे चुना जिथे बारीक केला जातो ती जागा आहे. पुढे गेल्यावर देवी पांडवजाईचे मंदिर आहे. पांडवजाई देवी हे एक मंदिर आहे मागे, हे बघा तुम्ही. तिकडे बघू शकता नेचर तुम्ही, स्वर्ग. गडावरून धोम धरणाचा जलाशय दिसतो. जलाशयामागे कमळगड दिसून येतो. पांडवगडाच्या माथ्यावरून खाली वाई शहर आणि कृष्णा नदी दिसते. घाबरते. मित्रांनो पांडवगड आता आपण पूर्ण पाहून झालेला आहे आपला. आता आपण निघालोय परतीच्या प्रवासाकडे आणि इकडे खूपच जंगल वगैरे आहे, त्यामुळे आपल्याला लवकर निघावं लागते, कारण संध्याकाळचे 5:30 वाजत आलेत मित्रांनो. आणि इकडे थोडंसं लवकर अंधार थोडंसं धुके वगैरे पडलेले आहे, त्यामुळे आपण लवकर निघत आहे. चला. आजचा हा जंगल ट्रेक मित्रांनो जवळपास आपण कंप्लीट करत आहोत. चला. जर तुम्ही इकडे यायचा प्लॅन करत असाल तर मोठ्या संख्येने या इकडे. टाकी पाण्याची. मित्रांनो आपल्या मागच्या जो मित्र आपला दिसतोय त्यांनी माझा एक दुसरा गॉगल आहे तो हरवला होता, पण आम्ही शोधून काढला शेवटी त्याला. चला मित्रांनो, तर भेटूया किल्ल्याच्या पायथ्याला गेल्यावर डायरेक्ट. आता चला निघू का? चला. चला लवकर चला मित्रांनो, अंधार पडत चाललेला आहे. फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या पायथ्याला. आता निघूया आपण घरी. चला.